नमस्कार. एक गुड न्यूज आहे. खरं तर अर्धा मे महिना संपला आहे, अजून अर्धा मे महिना बाकी आहे आणि आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आपण सगळी वाट बघतोय ती म्हणजे मॉन्सूनची, पावसाची. कारण उकाड्यानं आपण प्रचंड हैराण झालेलो आहोत. मॉन्सून यावेळेला 9 दिवस आधीच अंदमान निकोबारवर आलेला आहे. निकोबार बेटांपर्यंत मॉन्सून दाखल झालेला आहे. मुसळधार पाऊस निकोबार बेटांवर पडतो आहे आणि 27 मेला केरळमध्ये तो दाखल होईल अशी माहिती मिळते आहे. खरं तर हे वाक्य जे आहे, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला, ते महाराष्ट्रासाठी प्रचंड सुखावह आहे. कारण केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला की लगेचच पुढच्या 2-4 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होतो अशी परंपरा आहे. आत्तापर्यंतचं असं गणित आपल्याला बघायला मिळतं. तर IMDनं जो अंदाज वर्तवला आहे तो असा की निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झालेला आहे. तो मॉन्सून आता बंगालचा उपसागर, हिंदी महासागरकडे सरकतो आहे. त्याच्या दक्षिण भागांमध्ये म्हणजे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर याच्या दक्षिण भागावर काळे ढग दाटून आलेले आहेत आणि पुढे पुढे असा मॉन्सून सरकत जातो आहे. त्याचा जो प्रवास आहे तो अत्यंत नियोजित वेळेत सुरू आहे. त्यामुळे पुढचे जे अंदाज हवामान विभागानं IMDनं वर्तवलेले आहेत ते खूप अशी शक्यता आहे की ते खरे ठरतील. म्हणजेच असं की 27 तारखेला केरळमध्ये मॉन्सून दाखल होतो आहे आणि त्यानंतर तो लगेचच पुढच्या 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा दाखल होईल. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मॉन्सून अंदमान बेट, दक्षिण अरबी समुद्रात दाखल होईल आणि त्यानंतर 27 मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे आणि महाराष्ट्रात साधारणपणे 6 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होईल अशी माहिती मिळते आहे. यावेळेला देशात सामान्य ते सरासरी असा पाऊस पडणार आहे. 105 मिलीमीटर इतका पाऊस पडेल पहिल्या टप्प्यामध्ये अशी माहिती मिळते आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तरी हा समाधानकारक पाऊस आहे असंच IMDनं सांगितलेलं आहे. आत्ता जी सध्या अनेक ठिकाणाहून तुम्ही बातमी ऐकताय की पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट होतोय, ते हा सगळा मॉन्सून पूर्व म्हणजे मॉन्सून पूर्व जो काही पाऊस पडतो तो पाऊस आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्टसुद्धा दिला गेला आहे. का तर मुख्य पाऊस येण्याच्या आधी मॉन्सून पूर्व पाऊस जो पडतोय तो गेले काही दिवस आपण बघतोय. विदर्भामध्ये, मराठवाड्याच्या काही भागामध्ये, अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. पुणे विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि काही भागांमध्ये ऑरेंज अलर्टसुद्धा दिला गेलेला आहे. पुणे वेधशाळा, नागपूर वेधशाळा यांनी तो अंदाज वर्तवलेला आहे आणि हा सगळा मॉन्सून पूर्व पावसासंदर्भातला अंदाज आहे. पण आपण ज्या मॉन्सूनविषयी बोलतो आहोत तो मुख्य पाऊस जो 27 मेला केरळमध्ये दाखल होईल आणि त्या पाठोपाठ 6 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती मिळते आहे.